नमस्कार मित्रो, पुन्हा एकदा वॉक हेरिटेजतर्फे आपले सहर्ष स्वागत. आज आपण म्हैसूर येथील वाडियार पॅलेस या जगप्रसिद्ध राजवाड्याची सफर करूयात. पूर्वाश्रमीचे विजयनगर साम्राज्याचा भाग असलेले हे जहागिरीचे ठिकाण 1565मध्ये विजयनगर साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर हे एक स्वतंत्र राज्य बनले. 1760 ते 1799पर्यंत येथे टिपू सुलतानाची सत्ता होती. 1799मध्ये झालेल्या इंग्रज म्हैसूर युद्धादरम्यान टिपूचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिशांनी मांडलिक युती अंतर्गत हे राज्य वाडियार घराण्याला दिले. ते 1950पर्यंत हा पॅलेस आंबाविलास पॅलेस या नावानेही ओळखला जातो. 1897 ते 1912 या कालावधीत या पॅलेसचे बांधकाम करण्यात आले. या पॅलेसच्या बांधकामावर इंडो सॅरासेनिक स्थापत्य शैलीचा प्रभाव जाणवतो. हा पॅलेस पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येतात. साधारणतः ताजमहाल या भारतातल्या पर्यटन स्थळी येणाऱ्या लोकांच्या संख्येनंतर दुसऱ्या क्रमांकाचं आकर्षण असलेलं हे म्हैसूरचा वाडियार पॅलेसचं ठिकाण. या पॅलेसची बांधकाम शैली ही हिंदू, मुस्लिम, राजपूत तसेच गॉथिक शैलीचे मिश्रण असल्याचे आढळते. या राजवाड्याचा बराचसा भाग हा कर्नाटक सरकारच्या ताब्यात आहे, तर काही भाग हा राजघराण्याच्या ताब्यात आहे. या ठिकाणी अस्तित्वात असलेला जुना लाकडी राजवाडा तत्कालीन वाडियार राजघराण्यातील आधीचे राजे यांनी बांधला. तो 1896पर्यंत अस्तित्वात होता. 1896मध्ये लागलेल्या मोठ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर तत्कालीन महाराजा कृष्णराज वाडियार चतुर्थ यांनी ब्रिटिश आर्किटेक्ट हेनरी आयर्विन या स्थापत्य विशारदाची नेमणूक करून पॅलेसचे बांधकाम केले. या आयर्विनच्या मार्गदर्शनाखाली E.W. फ्रिचले या कन्सल्टिंग इंजिनियरने हा अद्भुत पॅलेस उभारला. या पॅलेससाठी त्यावेळेस साधारण 42 लाख रुपये खर्च करण्यात आले. हा पॅलेस 245 फूट लांब असून 156 फूट रुंद आहे. याच्या चारी बाजूला 5 मजली भव्य असे चौकोनी टॉवर असून त्यावर पिंक कलरचे घुमट पेंटिंग केलेले आकर्षक दिसतात. यापैकी सर्वात उंच टॉवर हा 145 फूट असून हा पॅलेसच्या मध्यभागी स्थित आहे. या 145 फूटच्या टॉवरच्या वरती त्याच्या घुमटावर सोन्याचा मुलामा वरच्या भागात दिलेला असल्यामुळे तो खूपच आकर्षक दिसतो. या पॅलेसच्या चारही बाजूला 4 मुख्य दरवाजे असून पहिला हा दरवाजा पूर्वेकडे जय मार्तंड म्हणून ओळखला जातो. दुसरा उत्तरेकडचा जयरामा दरवाजा, तिसरा दक्षिणेला वराह दरवाजा, तर चौथा पश्चिमेला ब्रह्मगिरी दरवाजा स्थित आहे. सुरुवातीला आपल्याला 3 ब्रांजचे वाघाचे शिल्प दिसतात. ते पाहूनच आपण त्यानंतरच्या पॅसेजमधून पॅलेसकडे जातो. येथे आपल्याला पॅलेसमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉल्स पॅव्हिलियन दिसते. हे पाहून आपण मुख्य दरवाजाच्या पाशी पोहोचतो. येथे एलिफंट गेट आपले स्वागत करते. येथूनच पॅलेसच्या मुख्य भागात पोहोचलो की हे गेट आपणास शक्ती व सामर्थ्याची आठवण करून देते, कारण त्याच्यावर त्या गेटच्या वरती 2 हत्तींचे हेड, जिवंत हत्तींचे हेड त्या ठिकाणी सर्व करून ठेवण्यात आलेले आहेत. ते खूपच लक्षवेधी. प्रथम आपण त्याच्यानंतर वाडियार घराण्याच्या कुलदेवीच्या हॉलमध्ये पोचतो. तेथे या घराण्याची कुलदेवी श्री चामुंडेश्वरी एका सुंदर मखरात विराजमान असल्याचे दिसते. तेथून पुढे आपण दरबार हॉलमध्ये येतो. या दरबार हॉलमधील छतावरील आर्टवर्क जरूर पाहावे. याच्याच ठिकाणी पिकॉक कल्याण मंडप आहे. हा अतिशय आकर्षक असा असून तेथून आपली नजर हलत नाही. तेथून आपण ऑडियन्स हॉलमध्ये पोचतो. येथील कारागिरी पाहून आपण थक्कच झाल्याशिवाय राहत नाही. येथील सोन्याचे सिंहासन, काचेचे छत व क्लिष्ट कोरीवकाम अवर्णनीयच. येथील दसरा उत्सव हा तर सर्व भारतात प्रसिद्ध, किंबहुना जगातच. दरवर्षी या उत्सवाच्या वेळी हा राजवाडा लक्षावधी दिव्यांनी उजळून निघतो. साधारणतः 1 लाख दिवे या राजवाड्यात लावण्यात येतात. 1 लाख दिवे म्हणजे 1 लाख दिवे. 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 1 लाख दिवे म्हणजे
बल्बची लाईटिंग त्यावेळेला दिव्यांनी उजळून टाकली जाते व राजवाडा झळाळून दिसतो. या कृष्णराज वाडियार यांनी नुसता पॅलेसच बांधून त्याच्या भिंती सजवल्या नाहीत, तर त्यांची लोकोत्तर कामे ही खूपच प्रसिद्ध आहेत. त्याच्यामुळे या राजाचे नाव आजही घेतले जाते. हा कृष्णराज वाडियार याने त्याचे राज्य त्याच्या कामांच्या माध्यमातून सर्वात प्रगतिशील बनवले. लोकांचे कल्याण होईल अशा योजना, अनेक योजना त्याने राबवल्या. अस्पृश्यता, बालविवाह, महिला व अपंगांना मदत, मुलांचे शिक्षण व म्हैसूर संस्कृत विद्यालयाची स्थापना इत्यादी माध्यमातून त्यांनी चौफेर दाने दिली. हे काम करण्यासाठी ते दरवर्षी वैयक्तिक संपत्तीतून 60 लाख रुपये दान करीत असत. 1905 मध्ये संपूर्ण आशियात बंगळूर येथे पहिला जलविद्युत ऊर्जेचा वापर करून त्यांनी पूर्ण बंगळूर शहराचे विद्युतीकरण केले. त्यामुळे त्यांना प्रत्येक घराला प्रकाश देणारा राजा म्हणजेच कृष्णराज भूपा असे टोपण नाव मिळाले. त्याचबरोबर त्यांनी CV रमण यांना संशोधन संस्थेसाठी 10 एकर जमीन, तर जमशेदजी टाटा यांना 400 एकर जमीन दान दिली, ज्याचे नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये रूपांतरण करण्यात आले. कृष्णराज सागर हे धरण तर त्यांनी लोकांसाठी बांधले. ही त्यांची अमूल्य भेट आजही लाखो लोकांच्या स्मरणात आहे. यावरूनच महात्मा गांधीजींनी त्यांना त्यांची भेट झाली त्यावेळेला राजश्री म्हटलेलं आहे. कारण लोकांचा राजा असे हे विधान किती सार्थच ठरते. त्याच्यानंतर आपण या पॅलेसच्या म्युझियममध्ये येतो. या म्युझियममध्ये दरवाजे, त्याचे जे दरवाजे आहेत ते सॉलिड सिल्वरमध्ये बनवलेला दरवाजा पाहण्यासारखाच आहे. त्याचबरोबर या हॉलमधील किंवा ऑडियन्स हॉलमधील ज्या लाकडी दरवाजाच्या, शिसमच्या दरवाजांच्या ज्या फ्रेम्स आहेत त्या अत्युत्तम. त्याचबरोबर आपणास येथे टिपू सुलतानची तलवारही पाहावयास मिळते. या म्युझियममध्ये काही राजा रविवर्मांच्या पेंटिंग्ज आहेत त्या पाहण्यासारख्याच व काही तोफाही ठेवलेल्या आहेत. यातील विशेष लक्षवेधक म्हणजे यातील लाकडी हत्तीवरील हौदा हा 84 किलो गोल्ड प्लेटेडने मढवलेला असून याचा वापर दरवर्षीच्या दसरा महोत्सवामध्ये करण्यात येतो. नाड हब्बा हा म्हणजेच दसरा महोत्सव हा म्हैसूरचा जगप्रसिद्ध असल्यामुळे या दसरा फेस्टिवलच्या साठी त्यावेळेला हा मिरवणुकीत वापरला जातो. असा हा पॅलेस पाहून आपण जवळच असलेल्या साधारण या म्हैसूर पॅलेसपासून 13 किलोमीटरवर असलेल्या चामुंडा हिल्सवरील श्री चामुंडेश्वरीच्या मंदिराकडे जाऊयात. तर हे मंदिर म्हणजेच या वाडियार घराण्याची कुलदेवी श्री चामुंडेश्वरी. हे मंदिर द्रविडियन शैलीत बांधलेले आहे असून ते साधारण 1000 वर्षे जुने असल्याचे कळते. यातील मूर्ती विशाल महिषासुराची मूर्ती खूपच प्रसिद्ध आहे. या टेकडीवरून म्हैसूर शहराचे विहंगम दृश्य दिसते. या मंदिराला कौचपीठ किंवा कौचपुरी असे म्हटले जाते. कारण का की याच ठिकाणी सतीचे केस व 2 कान पडलेले होते. त्याच्यामुळे ही चामुंडेश्वरी या राजघराण्याची कुलदेवता, त्या देवीच्या आशीर्वादामुळेच वाडियार घराण्याचे जे लोकोत्तर काम करून ठेवलेले हे पाहून आपण थक्क होऊन जातो. चला तर मग आपण या कृष्णराज वाडियार चतुर्थ यांनी निर्माण केलेला पॅलेस तसेच त्यांची लोकोत्तर कामे पाहूयात. धन्यवाद.